Morning all. In previous lecture, we started unit number 5, PLC hardware and programming. Okay, now we will continue this unit. This is the syllabus. We studied first point, that is nothing but discrete input modules, in which we studied AC input module and DC input module, their block diagrams and typical wiring connection. Okay. The first point आहे त्यामधला सोर्सिंग अँड सिंकिंग कॉन्सेप्ट. ओके, म्हणजे फर्स्ट पॉइंट मधला लास्ट पॉइंट आहे तो कॉन्सेप्ट आपला स्टडी करायचा राहिला आहे, सिंकिंग अँड सोर्सिंग कॉन्सेप्ट इन डीसी इनपुट मॉड्यूल. सो वी विल कंटिन्यू दिस पॉइंट. ओके, PLC is operated on a program stored in it or depends upon the input values. Okay, PLC जो कंट्रोलिंग ऍक्शन परफॉर्म करतो ती कंट्रोलिंग ऍक्शन कशावरती डिपेंड असते तर इनपुट डिव्हाइसेस अँड प्रोग्राम stored in it. Okay, so the controlling part is depend upon the hardware and software part, or the hardware and programming part. Okay, प्रोग्रामिंग पार्ट आणि जे हार्डवेअर कनेक्ट करतो आपण म्हणजे इनपुट डिव्हाइसेस यावरती PLC ची कंट्रोलिंग ऍक्शन डिपेंड असते. सो फर्स्ट वी विल सी हार्डवेअर पार्ट इज नथिंग बट इनपुट अँड आउटपुट मॉड्यूल्स अँड देअर ब्लॉक डायग्राम्स. Discrete input modules, signal coming from input field devices to PLC are AC or DC based. Okay, based on this there are two types of discrete input module. म्हणजे डिफरंट फील्ड इनपुट डिव्हाइसेस जे आहेत, स्विच बटन, स्विचेस एक्सेट्रा, सेन्सर्स असतील, त्यापासून येणारा जो सिग्नल आहे तो AC किंवा DC असू शकतो. सो बेस्ड ऑन दिस देअर आर टू टाइप्स ऑफ इनपुट मॉड्यूल्स, डिस्क्रीट इनपुट मॉड्यूल्स, AC इनपुट मॉड्यूल अँड DC इनपुट मॉड्यूल. ओके, मग फर्स्ट आपण AC इनपुट मॉड्यूल स्टडी केला. AC इनपुट मॉड्यूल मध्ये सिग्नल जो आहे इनपुट फील्ड डिव्हाइसेस कडून आलेला तो AC फॉर्म मध्ये आहे. ओके, 230 व्होल्ट किंवा 110 किंवा 120 व्होल्ट. ओके, हा जो AC आहे त्या AC चं DC मध्ये कन्व्हर्जन करावं लागेल, ऍज वेल ऍज जो सिग्नल इनपुट डिव्हाइसेस कडून आलेला आहे तो जर अॅनालॉग फॉर्म मध्ये असेल तर त्याचं आपल्याला डिजिटल लॉजिक केलं जाईल. ओके, पुरे डिव्हाइसेस आहेत त्यांच्या मेमरी मध्ये इनपुट स्टेटस टेबलला सेव्ह होईल. ओके, मग जेव्हा प्रोग्राम एक्झिक्यूट होईल तेव्हा इनपुट स्टेटस फाईल मधले ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कन्सिडर केल्या जातील आणि मग प्रोग्राम कंट्रोलिंग ऍक्शन परफॉर्म केली जाईल PLC थ्रू. मग जे आउटपुट डिव्हाइसेस आहेत ज्या कंट्रोल करायचे त्याचं स्टेटस सीपीयूच्या मेमरीमध्ये जसं इनपुट स्टेटस टेबल आहे तसंच आउटपुट स्टेटस टेबल त्या लोकेशनला आउटपुटचं स्टेटस सेव्ह होईल. आणि LED कशासाठी आहे तर इंडिकेशनसाठी. इनपुट डिव्हाइस जे आहे ती ऑन आहे की ऑफ आहे त्याच्या अकॉर्डिंगली हा इनपुट मॉड्यूल स्टेटस किंवा इंडिकेशन देईल. ओके, म्हणजेच AC input module performs the operations like signal conditioning, then termination, isolation and indication. हे चार मेन फंक्शन आपण बघितले होते इनपुट मॉड्यूलचे आणि आउटपुट मॉड्यूलचे. ते चारही फंक्शन इथे एक्झिक्यूट होतात, परफॉर्म होतात. फर्स्ट बघा AC इनपुट मॉड्यूल मध्ये फर्स्ट ब्लॉक ब्रिज रेक्टिफायर. Bridge rectifier converts the AC into pulsating DC. Then noise and debounce filter. It removes the noise from the pulsating DC as well as it removes the ripple and generates at the output we get filtered DC. Okay, then this DC is applied to threshold detector. Threshold detector एक स्पेसिफिक लेवल असाइन केली जाईल आणि त्या स्पेसिफिक लेवलच्या सपोज 20 व्होल्ट ही लेवल जर स्पेसिफाय केलेली असेल तर बिलो 20 व्होल्ट द सिग्नल इज कन्सिडर्ड ऍज इट इज इन द ऑफ स्टेट आणि जर 20 व्होल्टच्या अबोव असेल तर
तो ऑन स्टेटला आहे किंवा ऑन आहे असा कन्सिडर केला जाईल. म्हणजे 1 आणि 0 च्या फॉर्म मध्ये सिग्नल पुढे ट्रान्समिट होईल थ्रेशोल्ड डिटेक्टरच्या आउटपुटला. ओके. मग नेक्स्ट ऑप्टिकल आयसोलेशन. ऑप्टिकल आयसोलेशन हे आयसोलेशन परफॉर्म करण्यासाठी यूज केले, म्हणजे विदाउट डायरेक्ट कनेक्शन सिग्नल ट्रान्समिट होईल विथ द हेल्प ऑफ लाईट. ओके. मग ऑप्टिकल आयसोलेटर हे सर्किट कसं आहे, तर त्या सर्किट मध्ये एक एलईडी आहे ट्रान्समिटर साइडला. एलईडी लाईट इमिट करेल. जसा इनकमिंग सिग्नल आहे, सपोज इनकमिंग सिग्नल 1 असेल तेव्हा एलईडी ग्लो होईल. मग एलईडी ग्लो झाला की रिसिव्हर साइडला एक फोटो ट्रान्झिस्टर कनेक्ट केलेला आहे. मग फोटो ट्रान्झिस्टर ऑपरेट्स ऑन दी लाईट इमिटेड टू द बेस ऑफ दिस फोटो ट्रान्झिस्टर. ओके. त्या फोटो ट्रान्झिस्टरच्या बेसला जर लाईट इमिट झाली तर तो फोटो ट्रान्झिस्टर कंडक्शन मोड मध्ये जातो. ओके. मग एलईडी ची लाईट जेव्हा इमिट होईल, जेव्हा सिग्नल 1 असेल तेव्हा हा जो फोटो ट्रान्झिस्टर आहे तो कंडक्शन मोड मध्ये जाईल आणि आउटपुटला आपल्याला 1 आउटपुट भेटेल. ओके. असंच विदाउट एनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट जो इनकमिंग सिग्नल आहे तो पुढे ट्रान्समिट केला जातो विथ द हेल्प ऑफ ऑप्टिकल आयसोलेटर. ओके. मग हे ऑप्टिकल आयसोलेशन हे जे सर्किट आहे आयसोलेशन प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा जो सीपीयू आहे या सीपीयू कडे डायरेक्ट करंट किंवा इनडायरेक्ट करंट जो आहे एसी असेल डीसी असेल त्यापासून सीपीयूचं प्रिव्हेंटेशन करण्यासाठी, सीपीयू डॅमेज पासून वाचवण्यासाठी ऑप्टिकल आयसोलेशन प्रोव्हाइड केले. ओके. हे सर्किट आपण डायरेक्टली कनेक्ट न करता आयसोलेशन सर्किट थ्रू कनेक्ट केले. ओके. देन नेक्स्ट सिग्नल कंडिशनिंग झालं, ऑप्टिकल आयसोलेशन. देन इंडिकेशन. हा जो एलईडी कनेक्ट केलाय हा एलईडी इंडिकेशन पर्पज साठी यूज केला. इट इंडिकेट्स द स्टेटस ऑफ इनपुट फील्ड डिव्हायसेस. ज्या इनपुट डिव्हायसेस कनेक्ट करतो त्याचे स्टेटस म्हणजे तो इनपुट डिव्हाइस सिग्नल ट्रान्समिट करतोय की ऑन आहे की ऑफ स्टेट मध्ये आहे, याचा स्टेटस एलईडी इंडिकेट करतात. म्हणजे जेव्हा इनपुट रिसीव्ह होईल तेव्हा एलईडी इंडिकेशन देईल. ओके. देन सीपीयू मध्ये प्रोग्राम स्टोअर्ड असेल आणि डिपेंडिंग अपॉन द लॉजिक अँड इनपुट data in the input status table, it performs the action. Okay. This is the AC input module. मग AC input module नंतर आपण स्टडी केला की AC input module वायरिंग कनेक्शन कसं असेल. ओके. AC input module आहे. सो जे इनपुट फील्ड डिव्हायसेस आहेत त्या एसी वरती ऑपरेट होत 120 व्होल्ट एसी वरती. आणि मग ते एसी इनपुट मॉड्यूलला कशा टाईपनं कनेक्ट केलेलं असतं, त्याचं वायरिंग कनेक्शन कसं आहे हे आपण या डायग्राम मध्ये पाहिलं. ओके. नेक्स्ट डीसी इनपुट मॉड्यूल. एसी इनपुट मॉड्यूल आणि डीसी इनपुट मॉड्यूल मध्ये एकच डिफरन्स आहे. एसी इनपुट मॉड्यूल मध्ये ज्या इनपुट डिव्हायसेस आहेत त्या एसी वरती ऑपरेट होणारे असतात. डीसी इनपुट मॉड्यूल मध्ये ज्या इनपुट डिव्हायसेस आहेत त्या डीसी व्होल्टेज वरती ऑपरेट होत आहेत. ओके. म्हणजे या इनपुट मॉड्यूलला डीसी व्होल्टेज रिसीव्ह होईल. मग बाकीचे ब्लॉक सेम आहेत, फक्त ब्रिज रेक्टिफायर यामध्ये यूज केलेलं नाहीये कारण जो इनकमिंग सिग्नल आहे फ्रॉम द इनपुट डिव्हायसेस आर इन द फॉर्म ऑफ डीसी. सो देयर इज नो रिक्वायरमेंट टू कन्वर्ट एसी इंटू डीसी. So first block is power conversion. Power conversion block आहे फर्स्ट. हाय पॉवर सिग्नल असेल तर त्याचं लो पॉवर मध्ये कन्वर्जन केलं जाईल आणि मग तो जो पॉवर कन्व्हर्टेड सिग्नल आहे तो नॉइज अँड डिबाउन्स फिल्टरला दिला जाईल. सेम नॉइज अँड डिबाउन्स फिल्टर जर प्रेझेंट डीसी मध्ये काही एसी पार्ट असेल किंवा नॉइज प्रेझेंट असेल तर तो रिमूव्ह केला जाईल विथ द हेल्प ऑफ नॉइज अँड डिबाउन्स फिल्टर. बाकीचं सर्किटचं जे वर्किंग आहे ते सेम आहे. ओके. म्हणजे इनपुट मॉड्यूलचे जे फंक्शन्स आहेत सिग्नल कंडिशनिंग, देन टर्मिनेशन, आयसोलेशन अँड इंडिकेशन, ऑल फंक्शन्स आर परफॉर्म्ड बाय डीसी इनपुट मॉड्यूल. ओके. देन टिपिकल वायरिंग कनेक्शन फॉर डीसी इनपुट मॉड्यूल. डिफरन्स एकच आहे, फक्त जे इनपुट डिव्हायसेस आहेत त्या डीसी सिग्नल वरती ऑपरेट होत आहेत. म्हणजे इथं 24 व्होल्ट डीसी वरती पुश बटन्स ऑपरेट होत आहेत आणि मग ते कनेक्ट इनपुट मॉड्यूलला कनेक्ट केले. ओके. देन सिंकिंग अँड सोर्सिंग कॉन्सेप्ट इन डीसी इनपुट मॉड्यूल. ओके.
तर डीसी इनपुट मॉड्यूल मध्ये सिंकिंग अँड सोर्सिंग कॉन्सेप्ट काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. ओके, मग सोर्स आणि सिंक म्हणजे काय हे तुम्हाला अगोदर माहित असायला पाहिजे. इट इज रिलेटेड टू करंट. ओके, मग एखाद्या सर्किट मध्ये सपोज आपण सोर्स कशाला म्हणतो, सोर्स ज्यापासून आपल्याला एनर्जी किंवा सप्लाय भेटतो तो सोर्स असतो, आणि सिंक म्हणजे जी डिव्हाइस तो जो सोर्स आहे तिकडून सोर्स कडून आलेला सिग्नल ऍब्सॉर्ब करते, यूज करते, म्हणजे सिंक करते. ओके, फॉर एक्झाम्पल डायग्राम मध्ये दाखवल्या की डीसी पॉवर सप्लाय आणि त्या डीसी पॉवर सप्लाय वरती ऑपरेट होणारा बल्ब. मग डीसी पॉवर सप्लाय हा सोर्स आहे. ओके, म्हणजे डीसी पॉवर सप्लाय काय करतोय, पॉवर सप्लाय प्रोव्हाइड करतोय. सो दिस इज द सोर्स अँड बल्ब इज नथिंग बट अ सिंक. सिंक का म्हटले, कारण बल्ब काय करतोय, तो सप्लाय यूज करून लाईट ग्लो करतोय. ओके, लाईट इमिट करतोय. सो डीसी पॉवर सप्लाय इज अ सोर्स अँड बल्ब इज अ सिंकिंग डिव्हाइस. मग यामध्ये जो स्विच आहे, स्विच तो सुद्धा एक सोर्सिंग डिव्हाइस आहे. आता स्विचला कसं सोर्स म्हणता येईल, जर स्विच आपण डिस्कनेक्ट केलं तर बल्ब ग्लो होतोय का, बल्ब ऑन होतोय का, नाही होतोय. म्हणजे स्विच वरती त्या डीसी पॉवर सप्लायचं कनेक्शन डिपेंड आहे. म्हणजे सोर्स प्रोव्हाइड करायचा की नाही करायचा हे स्विच वरती डिपेंड आहे. ओके, मग हा जो कॉन्सेप्ट आहे सिंक अँड सोर्स रिलेटेड टू डीसी इनपुट मॉड्यूल कसा आहे हे आपण स्टडी करूया. ओके, म्हणजे सिंकिंग डीसी इनपुट मॉड्यूल विथ अ सोर्सिंग स्विच. ओके, सेम जसं आपण आउटपुटला इथं बल्ब कनेक्ट केला होता त्याच टाइपने आउटपुटला काय कनेक्ट केलंय, इनपुट मॉड्यूल कनेक्ट केलंय, डीसी इनपुट मॉड्यूल. ओके, 24 व्होल्ट डीसी स्विच थ्रू इनपुट मॉड्यूलला दिल्या. आता यामध्ये हा जो 24 व्होल्ट डीसी आहे इट ऍक्ट ऍज अ सोर्स. ओके, म्हणजे स्विच हे पण काय आहे, सोर्सिंग डिव्हाइस आहे. पॉवर सप्लाय सोर्सिंग डिव्हाइस अँड इनपुट मॉड्यूल इज अ सिंकिंग डिव्हाइस. ओके, मग सिंकिंग डिव्हाइस का म्हटलंय बघा, in above figure current flows from positive terminal of 24 volt DC supply to switch then input module. So input module act as a sinking device. आणखी एक लक्षात ठेवण्यासाठी सांगते, जो करंट ज्या पॉइंट पासून फ्लो व्हायला स्टार्ट होतो ती डिव्हाइस सोर्सिंग डिव्हाइस असते, आणि करंट जसा पुढे पास होतो तसा नेक्स्ट येणारी जी डिव्हाइस असते ती सिंकिंग डिव्हाइस असते. ओके, मग फर्स्ट 24 व्होल्ट डीसी सप्लाय टू स्विच हे दोनच कन्सिडर केले तर 24 व्होल्ट कडून स्विच कडे करंट फ्लो होतोय, म्हणजे स्विच सिंकिंग डिव्हाइस असेल आणि पॉवर सप्लाय सोर्सिंग डिव्हाइस. त्यानंतर मग परत स्विच टू इनपुट मॉड्यूल, मग स्विच काय असेल, सोर्सिंग डिव्हाइस असेल, आणि इनपुट मॉड्यूल काय असेल, सिंकिंग डिव्हाइस. ओके, म्हणजे बघा करंटची डिरेक्शन कशी असेल इथं, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट फ्लो होतोय. ओके, म्हणजे फर्स्ट पॉझिटिव्ह टर्मिनल कडून स्विच कडे जातोय करंट, आणि हा स्विच सोर्सिंग डिव्हाइस देन इनपुट मॉड्यूलला जातोय. ओके, म्हणजे इनपुट मॉड्यूल सिंकिंग डिव्हाइस असेल. ओके, म्हणजे डायग्राम मध्ये काय सांगितलंय, सिंकिंग डीसी इनपुट मॉड्यूल विथ अ सोर्सिंग स्विच. हा स्विच काय करतोय, सोर्स प्रोव्हाइड करतोय, हा पॉवर सप्लाय कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट करतोय, म्हणजे हा जो स्विच आहे तो सोर्सिंग डिव्हाइस आहे. And DC input module is a sinking device. Okay, because it uses or operates on this power supply. Okay, so this device is a sinking device. It uses this supply voltage to operate it. Okay, ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी हा तो सप्लाय यूज करतोय इनपुट मॉड्यूल. सो इनपुट मॉड्यूल ऍक्ट ऍज अ सिंकिंग डिव्हाइस. ओके, जर आपण ही पोलॅरिटी चेंज केली, सपोज इथं निगेटिव्ह असेल आणि इथं पॉझिटिव्ह असेल, ओके, पोलॅरिटी चेंज केली, तर पोलॅरिटी चेंज केल्यानंतर निगेटिव्ह पॉझिटिव्ह केला तर करंटची फ्लोईंग डिरेक्शन चेंज होईल, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट फ्लो होईल अपोजिट डिरेक्शनने. जेव्हा करंट अपोजिट डिरेक्शनने फ्लो होतो तेव्हा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट फ्लो होते, म्हणजे सोर्सिंग डिव्हाइस हा असेल आणि मग तो करंट जातोय स्विचला, म्हणजे स्विच सिंकिंग डिव्हाइस असेल. ओके, बघा समजतंय का. फर्स्ट आपण सिंकिंग डीसी इनपुट मॉड्यूल, सिंकिंग डीसी इनपुट मॉड्यूल मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह साइन असं असेल, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट फ्लो होतो, करंटची डिरेक्शन अशी आहे. ओके,
मग फर्स्ट करंट जातोय स्विचला आणि स्विच नंतर जातोय इनपुट मॉड्यूलला. इन दिस डायग्राम switch is act as a sourcing device and input module act as a syncing device. ओके, मग आपण ही जी पोलॅरिटी आहे ती चेंज केली, निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशी पोलॅरिटी चेंज केली, मग करंटची डिरेक्शन चेंज होईल, अपोजिट डिरेक्शनने करंट फ्लो होईल. मग करंट फर्स्ट जातं इनपुट मॉड्यूलला, मग इनपुट मॉड्यूल सोर्सिंग डिव्हाइस आणि त्यानंतर जी डिव्हाइस येते ती म्हणजे स्विच. स्विच इज ऍक्ट ऍज अ सिंकिंग डिव्हाइस. ओके, म्हणजे फर्स्ट जी डिव्हाइस आहे ती असते सोर्सिंग आणि त्यानंतर नेक्स्ट येणारी डिव्हाइस जी असते ती असते सिंकिंग डिव्हाइस. म्हणजे जी डिव्हाइस करंट प्रोव्हाइड करते, सप्लाय प्रोव्हाइड करते ती असते सोर्स, आणि जी डिव्हाइस तो सोर्स यूज करते आणि त्याच्यानुसार काय ऍक्शन असेल किंवा यूज करून आउटपुट जनरेट करते ती असते सिंकिंग डिव्हाइस. ओके, सो दिस इज सिंकिंग डीसी इनपुट मॉड्यूल. आणि जर डायरेक्शन इथली पोलॅरिटी चेंज केली तर इनपुट मॉड्यूल ऍक्ट ऍज अ सोर्सिंग डिव्हाइस. ओके, बघा डायग्राम दिली, सोर्सिंग टू वायर इंडक्टिव्ह प्रॉक्सिमिटी सेन्सर. सेम यामध्ये जे स्विच आहे ते चेंज केले, फक्त स्विच जे आहे ते प्रॉक्सिमिटी सेन्सर आहे, पोलॅरिटी सेम आहे. सो दिस स्विच इज ऍक्ट ऍज अ सोर्सिंग डिव्हाइस and input module act as a syncing device. Okay, the next diagram, sourcing DC input module. आता पोलॅरिटी चेंज केली, यामध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशी पोलॅरिटी व्हॅरी केली, चेंज केली. सो in this diagram the input module act as a sourcing device and switch is act as a syncing device. Okay, मग ह्या ज्या सोर्सिंग आणि सिंकिंग कॉन्सेप्ट आहेत डीसी इनपुट मॉड्यूल रिगार्डिंग, यामध्ये जेव्हा सोर्सिंग इनपुट मॉड्यूल असेल तेव्हा एनपीएन ट्रान्झिस्टर हा इनपुट साइडला इंटरफेस केला जातो. ओके, एनपीएन ट्रान्झिस्टर्स आर ओपन कलेक्टर करंट सिंकिंग डिव्हाइसेस. ओके, बघा, एनपीएन ट्रान्झिस्टर्स आर ओपन कलेक्टर करंट सिंकिंग डिव्हाइसेस विच इंटरफेस टू अ सोर्सिंग इनपुट मॉड्यूल. म्हणजे जेव्हा सोर्सिंग इनपुट मॉड्यूल असेल म्हणजे पोलॅरिटी सप्लायची निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल, मग पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट फ्लो होईल आणि जो इनपुट मॉड्यूल आहे तो सोर्सिंग डिव्हाइस म्हणून ऍक्ट होईल. मग त्यावेळी काय केलं जातं, एक एनपीएन ट्रान्झिस्टर इनपुट साइडला इंटरफेस केला जातो. ओके, आणि जर इनपुट मॉड्यूल सिंकिंग डिव्हाइस म्हणून ऍक्ट होत असेल, म्हणजे फर्स्ट डायग्राम आपण बघितली, फर्स्ट डायग्राम मध्ये इनपुट मॉड्यूल सिंकिंग डिव्हाइस आहे, म्हणजे पोलॅरिटी पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि फर्स्ट करंट फ्लो होतोय स्विच देन इनपुट मॉड्यूल. ओके, अशा टाइप मध्ये पीएनपी ट्रान्झिस्टर यूज केला जातो. पीएनपी ट्रान्झिस्टर्स आर ओपन कलेक्टर करंट सोर्सिंग डिव्हाइसेस विच इंटरफेस टू अ सिंकिंग इनपुट मॉड्यूल. हे इम्पॉर्टंट आहे, एमसीक्यू ला विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवायचं. एनपीएन ट्रान्झिस्टर कुठे यूज करायचे, जेव्हा इनपुट मॉड्यूल सोर्सिंग डिव्हाइस म्हणून ऍक्ट होतो तेव्हा इनपुट साइडला एनपीएन ट्रान्झिस्टर इंटरफेस केला जातो, आणि जेव्हा इनपुट मॉड्यूल सिंकिंग डिव्हाइस किंवा सिंकिंग मोड मध्ये असतो तेव्हा पीएनपी ट्रान्झिस्टर इनपुट साइडला इंटरफेस केला जातो. ओके, यावरती गेल्या वेळी एमसीक्यू होता, लक्षात ठेवायचे, इम्पॉर्टंट आहे. एनपीएन ट्रान्झिस्टर्स आर ओपन कलेक्टर करंट सिंकिंग डिव्हाइसेस which interface to a sourcing input module, and PNP transistors are open collector current sourcing devices which interface to a sinking input module. Okay, sourcing ला NPN transistor आणि sinking ला PNP transistors input side ला interface करायचं आहे. Okay, then next 5.2 point is nothing but discrete output modules. आता आपण input module study केले, AC input and DC input module. Then we are going to study discrete output modules. Okay, discrete output modules. First, output module. Output modules are simply switching devices that carry out commands from the CPU. Each output device contains a switching device which is located inside the output module and is turned on or off according to the bit value residing in the
पर्टिक्युलर आउटपुट स्टेटस टेबल. ओके, मग आपण सेम जसं इनपुट स्टेटस हे इनपुट स्टेटस टेबलला सेव्ह करतो, त्याच्या अकॉर्डिंगली जेव्हा प्रोग्राम एक्झिक्यूट होतो तेव्हा जे आउटपुटचं स्टेटस आहे ते आउटपुट स्टेटस फाईलच्या ऍड्रेसला सेव्ह केलेलं असेल. ओके, आणि त्याच्या अकॉर्डिंगली आउटपुट डिव्हाइस म्हणजे स्विचिंग डिव्हाइस सीपीयू कडून जी कमांड सेव्ह झाली आहे त्याच्या अकॉर्डिंगली काय करेल, कंट्रोलिंग ऍक्शन परफॉर्म करेल. ओके, जसे इनपुट मॉड्यूलचे 4 फंक्शन्स आहेत तसे हे आउटपुट मॉड्यूलचे सेम सिमिलर फंक्शन्स आहेत. सिग्नल कंडिशनिंग, टर्मिनेशन, आयसोलेशन. ओके, त्याच टाइपचे आउटपुट मॉड्यूलचे पण फंक्शन परफॉर्म होतात. ओके, डिपेंडिंग अपॉन दी आउटपुट मॉड्यूल और सिग्नल, आउटपुट मॉड्यूलला जे आउटपुट डिव्हाइसेस कनेक्ट करतो ते ज्या सिग्नल्स वरती ऑपरेट होतात त्याच्या अकॉर्डिंगली आउटपुट मॉड्यूलचे पण 2 टाइप आहेत, एसी आउटपुट मॉड्यूल अँड डीसी आउटपुट मॉड्यूल. म्हणजे ज्या आउटपुट डिव्हाइसेस आउटपुट मॉड्यूलला ऑपरेट होतात त्या जर एसी वरती ऑपरेट होत असतील तर तो एसी आउटपुट मॉड्यूल, आणि जर डीसी सिग्नल वरती ऑपरेट होत असतील तर तो डीसी आउटपुट मॉड्यूल. ओके, मग फर्स्ट we will study AC output module. So what is AC output module? In which first block is latch logic circuit. Okay, latch logic circuit, then optical isolation, then triac switching circuit, filter, then fuse, LED and control device. Okay, ही ब्लॉक डायग्राम आहे AC आउटपुट मॉड्यूलची. मग एसी आउटपुट मॉड्यूल मध्ये फर्स्ट ब्लॉक लॅच लॉजिक सर्किट, देन ऑप्टिकल आयसोलेशन, ट्रायक स्विचिंग सर्किट, फिल्टर, फ्यूज, एलईडी, कंट्रोल डिव्हाइसेस. मग यामधल्या ऑप्टिकल आयसोलेटर हा ब्लॉक तुम्ही स्टडी केलाय, एलईडी स्टडी केलाय. म्हणजे 2 जे बेसिक ऑपरेशन्स आहे किंवा बेसिक टास्क आहेत आउटपुट मॉड्यूलच्या, आयसोलेशन प्रोव्हाइड करणं आणि इंडिकेशन, ते तर इनपुट मॉड्यूल असेल किंवा आउटपुट मॉड्यूल असेल हे 2 ब्लॉक प्रेझेंट असतात, ऑप्टिकल आयसोलेशन अँड एलईडी. ओके, मग डिफरन्स आहे थोडासा की एसी आउटपुट मॉड्यूल मध्ये लॅच लॉजिक सर्किट फर्स्ट ब्लॉक आहे, लॅच लॉजिक सर्किट. पण लॅच लॉजिक सर्किटचं वर्किंग काय आहे बघा. फर्स्ट फिगर शोज बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ आउटपुट मॉड्यूल विच कन्सिस्ट ऑफ लॅच लॉजिक सर्किट, देन ऑप्टिकल आयसोलेशन, switching and filtering circuitry and control device. Okay, first block is latch logic circuit. Signal from CPU are provided to the latch logic circuit. Okay, आता हा आउटपुट डिव्हाइस आपण स्टडी करतोय, आउटपुट मॉड्यूल. ओके, मग आउटपुट मॉड्यूलला काय असतात, आउटपुट डिव्हाइसेस कनेक्ट असतात. म्हणजे सीपीयू कडून येणारा सिग्नल हा आउटपुट स्टेटस टेबल मध्ये सेव्ह असतो आणि त्याच्या अकॉर्डिंगली आउटपुट डिव्हाइस कंट्रोल केली जाते. मग हा जो सिग्नल जो की सीपीयू कडून येतोय तो लॅच लॉजिक सर्किटला दिला जातो. म्हणजे इट इज अ फर्स्ट ब्लॉक ऑफ एसी आउटपुट मॉड्यूल. ओके, सिग्नल फ्रॉम सीपीयू आर प्रोव्हाइडेड टू द लॅच लॉजिक सर्किट विच इज युज्ड फॉर द लो व्होल्टेज, युजली 12 to 18 volt DC logic signal sent by the CPU. Okay, on and off signal represent the logical value of the output. आता CPU कडून येणारा सिग्नल जो आहे तो DC फॉर्म मध्ये असेल. ओके, आणि आपण स्टडी करतो AC आउटपुट मॉड्यूल. सो इट इज रिक्वायर्ड टू कन्वर्ट दिस DC इंटू this digital data into analog. Okay, मग हा जो लॅच लॉजिक सर्किट आहे इट कन्वर्ट्स ऑन स्टेट. जर ऑन स्टेट असेल तर स्टेटस टेबल मध्ये 1 बिट स्टोअर होईल, आणि जर ऑफ स्टेट असेल किंवा जर 0 सिग्नल असेल तर स्टेटस टेबल मध्ये 1 सेव्ह होईल. ओके, ऑन अँड ऑफ सिग्नल रिप्रेझेंट द लॉजिकल व्हॅल्यू ऑफ द आउटपुट. ऑन सिग्नल असेल तर 1 आणि ऑफ सिग्नल असेल तर 0. असा हा लॅच लॉजिक सर्किट. जर इनकमिंग सिग्नल किंवा इनकमिंग जे डिजिटल डेटा आहे तो जर 0 असेल तर 0 असेल तर ऑफ स्टेट मध्ये आणि 1 असेल तर ऑन स्टेट मध्ये हे लॅच लॉजिक सर्किट ऑपरेट होईल. ओके, म्हणजे सिग्नल फ्रॉम सीपीयू आर प्रोव्हाइडेड टू द लॅच लॉजिक सर्किट विच इज युज्ड फॉर लो व्होल्टेज, युजली
12 to 18 व्होल्ट डीसी लॉजिक सिग्नल. ओके, जो सीपीयू ने डीसी सिग्नल सेंड केलाय 12 व्होल्ट टू 80 व्होल्ट, यावरती हे लॅच लॉजिक सर्किट ऑपरेट होतं. आणि जो सिग्नल स्टेटस टेबल मध्ये सेव्ह असतो, म्हणजे सीपीयूच्या स्टेटस टेबल मध्ये आपण आउटपुटचं स्टेटस सेव्ह करतो. ओके, आणि मग जेव्हा प्रोग्राम एक्झिक्यूट होईल तेव्हा ह्या आउटपुट स्टेटस टेबल मध्ये आउटपुट जे काही स्टेटस असेल ते सेव्ह होईल आणि त्याच्या अकॉर्डिंगली कंट्रोलिंग डिव्हाइस किंवा जी स्विचिंग डिव्हाइस आहे ती ऑपरेट केली जाते. मग हे जे स्टेटस टेबल मधलं स्टेटस आहे हे लॅच लॉजिक सर्किटला फर्स्ट अप्लाय केलं जाईल. मग ते डिजिटल फॉर्म मध्ये असेल. ओके, लॅच लॉजिक सर्किट इट आयडेंटिफाय दी व्हॅल्यूज, म्हणजे जर ऑफ स्टेट मध्ये असेल तर 0 व्हॅल्यू आहे आणि जर ऑन स्टेट मध्ये असेल तर 1 व्हॅल्यू आहे, हे आयडेंटिफाय करेल. ओके, देन नेक्स्ट ऑप्टिकल आयसोलेशन. ओके, नेक्स्ट ब्लॉक आहे ऑप्टिकल आयसोलेशन. आता इट प्रोव्हाइड्स द आयसोलेशन ऑन सिग्नल फ्रॉम लॅच सर्किट. आता लॅच सर्किटने फर्स्ट ऑन सिग्नल आयडेंटिफाय केलाय. ऑन सिग्नल फ्रॉम लॅच सर्किट is then passed through the optical isolation circuitry, the block containing switching hardware. आता ऑप्टिकल आयसोलेशन मध्ये एलईडी अँड रिसिव्हर साइडला म्हणजे अदर साइडला काय असेल, फोटो ट्रान्झिस्टर. मग जर ऑन सिग्नल लॅच सर्किट कडून आला तो जर पुढे आपण आयसोलेशन सर्किटला दिला, म्हणजे जर एलईडी ला दिला तर एलईडी ग्लो होईल आणि मग त्या एलईडी ग्लो झाल्यानंतर त्याची जी लाईट आहे ती फोटो ट्रान्झिस्टरच्या बेसवरती पडेल आणि फोटो ट्रान्झिस्टर कंडक्शन मोड मध्ये जाईल आणि मग जे काही आउटपुट आहे ते रिसिव्ह होईल. ओके, नेक्स्ट ब्लॉकला म्हणजे स्विचिंग सर्किटला. मग जर ऑफ सिग्नल रिसिव्ह झाला लॅच सर्किट कडून तर काय होईल, तर एलईडी जो आहे तो ऑफ स्टेट मध्ये राहील आणि पुढे सिग्नल कुठलाही ट्रान्समिट होणार नाही. ओके, सो दिस ऑप्टिकल आयसोलेशन सर्किट प्रोव्हाइड्स इलेक्ट्रिकल सेपरेशन. ओके, बाय मीन्स ऑफ ऑप्टोकपलर. इलेक्ट्रिकल सेपरेशन प्रोव्हाइड करण्यासाठी आपण ऑप्टिकल आयसोलेटर सर्किट यूज केलंय, बट इट कॅन ट्रान्समिट दी डेटा इन द फॉर्म ऑफ लाईट विदाउट एनी डायरेक्ट कनेक्शन. ओके, द नेक्स्ट ब्लॉक इज स्विचिंग सर्किट. ओके, स्विचिंग सर्किट कुठलं यूज केलंय आपण यामध्ये, ट्रायक यूज केलाय. ट्रायक इज ऍक्ट ॲज अ स्विचिंग सर्किट और स्विचिंग डिव्हाइस in AC output module, which is basically solid state device. It is used to switch the AC high voltage and current for controlling the on and off state of the field hardware devices. आपण AC output module study करतोय. So output devices are operated on the AC voltage. Okay, ज्या आउटपुट डिव्हाइसेस आहेत त्या AC व्होल्टेज वरती डिपेंड ऑपरेट होतात. सो यामध्ये ट्रायक यूज केला ऍज अ स्विचिंग डिव्हाइस. ओके, it is a solid state device. त्याच्या अकॉर्डिंगली जी स्विच ट्रायक ही स्विचिंग डिव्हाइस यूज केले. ट्रायक का यूज केला, बिकॉज द आउटपुट डिव्हाइसेस आर ऑपरेटेड ऑन द AC हाय व्होल्टेज. ओके, हाय व्होल्टेज अँड हाय करंट फॉर कंट्रोलिंग द ऑन अँड ऑफ हार्डवेअर डिव्हाइसेस. जे हार्डवेअर डिव्हाइसेस ऍज अन आउटपुट म्हणून कनेक्ट केल्या त्या AC वरती ऑपरेट होतात, हाय AC वरती. सो ट्रायक इज युज्ड फॉर अ स्विचिंग डिव्हाइस. ओके, देन फिल्टर सर्किट, व्होल्टेज प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस सच ॲज मेटल ऑक्साइड व्हॅरिएस्टर. द फिल्टर सर्किट यामध्ये MOV मेटल ऑक्साइड व्हॅरिएस्टर हा प्रोटेक्टिंग डिव्हाइस यूज केलाय टू लिमिट पीक व्होल्टेज अक्रॉस द AC स्विचिंग हार्डवेअर to a safe value, which is known as filter circuit. Filter circuit म्हणजे MOV metal oxide varistor is used to limit peak voltage across the AC switching hardware. म्हणजे जे AC हार्डवेअर आहे, म्हणजे ज्या आउटपुट डिव्हाइसेस आहेत त्या AC वरती ऑपरेट होतात आणि जर हायेस्ट पीक व्होल्टेज जर गेलं तर ते हार्डवेअर डिव्हाइस डॅमेज होऊ शकते. ओके, सो फिल्टर सर्किट इज युज्ड टू prevent these hardware devices from damage. Okay, then fuse and LED. LED provide the indication of the status of the output. Okay, and fuse is connected in line of output to protect the AC switching device from drawing high current. Okay, same जसं आपण फिल्टर सर्किट यूज केलं की पीक व्होल्टेज यामुळे
AC हार्डवेअर डिव्हाइस जी आहे ती डिव्हाइस डॅमेज होऊ शकते आणि ती डिव्हाइस डॅमेज होऊ नये म्हणून आपण फिल्टर सर्किट ऍज वेल ॲज फ्यूज पण त्याच पर्पज साठी यूज केली आहे. ओके, की फ्यूज ही जी आहे ती सिरीज मध्ये कनेक्ट केली आहे आणि फ्यूज मुळे काय होईल, इट प्रोटेक्ट द AC स्विचिंग डिव्हाइस फ्रॉम ड्रॉविंग हाय करंट. हाय करंट पुढे पास केलं जात नाही फ्यूज मधून. तुम्हाला माहिती आहे आपण घरामध्ये यूज करतो फ्युजेस, की इलेक्ट्रिक अप्लायन्सेस जे आहेत, इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस ते सेफ राहावे यासाठी आपण फ्युजेस कनेक्ट करतो. जर हाय करंट आला तर फ्यूज उडते आणि कनेक्शन डिस्कनेक्ट होतं. ओके, त्याच पर्पज साठी AC आउटपुट मॉड्यूल मध्ये फ्यूज कनेक्ट केली. ओके, इट प्रिव्हेंट्स दी हाय ड्रॉविंग करंट टुवर्ड्स दी स्विचिंग डिव्हाइसेस. ओके, and at last control device. The devices which is to be controlled is connected at the output of the filter circuit. आणि ज्या डिव्हाइसेस कंट्रोल करायचे, जी आउटपुट डिव्हाइस कंट्रोल करायचे, फॉर एक्झाम्पल अलार्म असेल, बल्ब असेल, LED असेल, अदर इंडिकेशन डिव्हाइस असेल, त्या डिव्हाइसेस फिल्टर सर्किटच्या आउटपुटला कनेक्ट केलेले असतील. ओके, बघा आणखी एकदा. फर्स्ट, discrete output module depending upon the output module operated on AC voltage or DC voltage. Okay, or output devices ज्या व्होल्टेज वरती ऑपरेट होतात त्यावरून आउटपुट मॉड्यूलचे दोन टाइप आहेत, AC आउटपुट मॉड्यूल आणि DC आउटपुट मॉड्यूल. मग आपण फर्स्ट स्टडी करतोय AC आउटपुट मॉड्यूल. म्हणजे आउटपुट डिव्हाइसेस ज्या आहेत त्या AC वरती ऑपरेट होतात. सो दिस AC आउटपुट मॉड्यूल consists of first block a latch logic circuit, then optical isolation, then triac switching circuit, then filter, fuse, LED and control device. मग यामध्ये फर्स्ट ब्लॉक लॅच लॉजिक सर्किट. लॅच लॉजिक सर्किटला CPU कडून जो डेटा आहे, जो आउटपुट स्टेटस टेबल मध्ये सेव्ह केलेला आहे, तो डेटा लॅच लॉजिक सर्किटला येईल. लॅच लॉजिक सर्किट काय करेल की जर सिग्नल CPU कडून आलेला जर 1 असेल किंवा जो तो ऑन स्टेटला असेल तर 1 सिग्नल रिप्रेझेंट करेल. लॅच लॉजिक सर्किट म्हणजे लॅच म्हणजे काय तर 1 बिट मेमरी सेल आहे. लॅच इज नथिंग बट 1 बिट मेमरी सेल, म्हणजे त्यामध्ये 1 बिट स्टोअर होतो. ओके, म्हणजे जर सिग्नल कमिंग फ्रॉम द CPU इज 1 ऑर ऑन स्टेट तर तो 1 सिग्नल पुढे रिप्रेझेंट केला जाईल. ओके, आणि जर 0 असेल तर तो 0 पुढे ट्रान्समिट केला जाईल. ओके, मग हा 1 असेल तर ऑप्टिकल आयसोलेशन मध्ये जो LED आहे तो ग्लो होईल. ओके, आणि मग तो 1 पुढे ट्रान्समिट होईल इन द फॉर्म ऑफ लाईट. म्हणजे सेकंड फोटो ट्रान्झिस्टर यूज केलाय. फोटो ट्रान्झिस्टरच्या बेसला जेव्हा LED ची लाईट इमिट होईल तेव्हा तो कंडक्शन मोड मध्ये जाईल आणि मग पुढे आउटपुट भेटेल. ओके, ट्रायक स्विचिंग सर्किटला सेम जर 0 रिसीव्ह झाला तर LED ग्लो होणार नाही आणि पुढे फोटो ट्रान्झिस्टर आहे तो कंडक्शन मोड मध्ये नसेल आणि 0 आउटपुट रिसीव्ह होईल. ओके, सेम परत ट्रायक स्विचिंग सर्किट. ट्रायक काय यूज केलाय तर AC व्होल्टेज वरती आउटपुट डिव्हाइसेस ऑपरेट होत आहेत. सो ट्रायक इज यूज ॲज अ स्विचिंग डिव्हाइस. ओके, ॲज अ स्विच म्हणून ट्रायक यूज केलाय. देन फिल्टर सर्किट जो हायेस्ट पीक व्होल्टेज आहे, हायेस्ट पीक व्होल्टेज पासून जे कंट्रोल डिव्हाइसेस आहेत की आउटपुट डिव्हाइसेस आहेत त्यांचं प्रिव्हेंटेशन करण्यासाठी फिल्टर सर्किट यूज केलंय. हाय पीक व्होल्टेज असेल किंवा हाय पीक करंट पुढे पास होऊ नये म्हणून फिल्टर सर्किट काय करेल, हाय पीक हाय करंट व्हॅल्यूजला रिमूव्ह करेल. ओके, देन फ्यूज सिरीज मध्ये कनेक्ट केली आहे कंट्रोल डिव्हाइस अँड फिल्टर. फ्यूज सुद्धा जो हाय करंट आहे, हायर करंट किंवा हायर व्होल्टेज पुढे पास होऊ नये म्हणून फ्यूज यूज केली. ओके, देन LED इज यूज फॉर इंडिकेशन पर्पज. इंडिकेशन पर्पज साठी यूज केलंय. जे आउटपुट डिव्हाइस आहे तिचं जे स्टेटस आहे ते LED थ्रू इंडिकेट केलं जाईल. दिस इज AC आउटपुट मॉड्यूल. ओके, then typical wiring details for AC output module. This is the wiring connection for AC output module. ओके, वायरिंग कनेक्शन मध्ये सेम ज्या आउटपुट डिव्हाइसेस आहेत त्या आउटपुट मॉड्यूलला कशा टाइपने कनेक्ट केल्या जातात ते दाखवले. ओके, आउटपुट 1, आउटपुट 2, आउटपुट 3, आउटपुट 4 असे टर्मिनल्स आहेत
सिग्नल फ्रॉम ऑपरेट स्विच. इथं स्विच हा ऍज अ ट्रायक इज युजर फॉर अ युजर ऍज अन स्विचिंग डिव्हाइस. ओके. लोड हा आउटपुट 5 ला कनेक्ट केलाय. बघा डायग्राम मध्ये आउटपुट 5 ला लोड कनेक्ट केलाय आणि तो जो आउटपुट डिव्हाइस आहे 110 व्होल्ट एसी 110 व्होल्ट एसी ऑपरेट होतीये. माईक कोणी ऑन केलाय? This is the typical wiring connection for this AC output module. Okay. Then DC output module. Okay. AC output module मध्ये signal coming from the or signal coming from output module is in the form of AC, or in DC output module signal coming from the output devices are in the form of DC. Okay. First block is nothing but discrete input signal, then opto isolator. Opto isolator means optical isolation, then amplifier, control to power circuit interface, and two output field devices. This is the block diagram of discrete output module. Okay. Discrete output module मध्ये first block आहे discrete input signal. म्हणजे जो काही इनपुट सिग्नल आहे कमिंग फ्रॉम द सीपीयू तो इनपुट सिग्नल जर रिसीव्ह झाला तर एलईडी ग्लो होईल. ओके. आणि जर रिसीव्ह नाही झाला तर एलईडी ऑफ कंडिशनला असेल. ओके. देन दिस सिग्नल इज अप्लाइड टू ऑप्टो आयसोलेटर. म्हणजे विदाउट एनी इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट जो काही इनपुट आहे इनपुट सिग्नल तो आउटपुट मॉड्यूलला पुढे ट्रान्समिट केला जाईल इन द विथ द हेल्प ऑफ ऑप्टो आयसोलेटर. ओके. सेम ऑप्टिकल आयसोलेशन प्रोव्हाइड केलंय म्हणजेच डायरेक्ट कनेक्शन प्रिव्हेंट केलंय, आयसोलेशन सर्किट प्रोव्हाइड केलंय. म्हणजेच आपण सेम बघितलं एलईडी आणि फोटो ट्रान्झिस्टर केलंय. ओके. 1 मिनिट. माईक कोणीतरी ऑन केलाय? एवढे ब्लॉक डायग्राम स्टडी करूया आणि मग स्टॉप करूया. Figure shows basic block diagram of discrete DC output module. म्हणजे आपण आता बघितलं डिस्क्रीट इनपुट मॉड्यूलची डिस्क्रीट आउटपुट मॉड्यूलची फर्स्ट ब्लॉक is nothing but a discrete input signal, then opto isolator, then amplifier, then control to power circuit or power interface, and LED. Okay. This module receives their operating power from the power supply of the PLC. It comes from backplane. Okay. म्हणजे इनपुट मॉड्यूल असेल किंवा आउटपुट मॉड्यूल असेल त्यांना जे ऑपरेटिंग पॉवर आहे ती सेपरेट पॉवर सप्लायचं मॉड्यूल असेल किंवा पीएलसी मधून तो पॉवर सप्लाय येतो. ओके. दिस मॉड्यूल कन्सिस्ट ऑफ सम पोटेन्शियल फ्री कॉन्टॅक्ट ऑपरेटेड बाय सिग्नल फ्रॉम सीपीयू. ओके. सीपीयू कडून जो सिग्नल येतो ऑन किंवा ऑफ असेल किंवा 0 किंवा 10च्या फॉर्म मध्ये असेल तो आउटपुट स्टेटस टेबल मध्ये सेव्ह असेल आणि तो जो सिग्नल आहे तो डिस्क्रीट इनपुट सिग्नल असेल. ओके. ह्या आउटपुट मॉड्यूलला तो डिस्क्रीट असेल. डिस्क्रीट म्हणजे 1 किंवा 0च्या फॉर्म मध्ये आणि तो जो इनपुट सिग्नल आहे तो ऑप्टो आयसोलेटरला दिला. ओके. वन्स दिस सिग्नल अपियर्स ऍट द आउटपुट टर्मिनल ऑफ द मॉड्यूल इंडिकेटिंग एलईडी ग्लो. जेव्हा तो सिग्नल आउटपुट मॉड्यूलच्या टर्मिनलला रिसीव्ह होईल तेव्हा एलईडी काय होईल? ग्लो होईल. ओके. एलईडी इज युज्ड फॉर इंडिकेशन पर्पज. दिस सिग्नल अगेन आयसोलेटेड फ्रॉम द आउटपुट पॉवर सर्किट बाय अन ऑप्टोकपलर. मग हा सिग्नल आउटपुट डिव्हाइसेस पासून आयसोलेशन किंवा आयसोलेटेड असेल. ओके. म्हणजे विथ द हेल्प ऑफ ऑप्टोकपलर जो काही इनकमिंग डेटा आहे तो पुढे ट्रान्समिट केला जाईल.
ओके, अँड दिस सिग्नल इज एम्प्लिफाईड बाय द एम्प्लिफायर. मग हा जो मिडलचा एम्प्लिफायर आहे, ऑप्टो आयसोलेटरने जो सिग्नल ट्रान्समिट केलाय त्या सिग्नलला एम्प्लिफाय करेल. ओके, त्याची सिग्नल लेवल बूस्ट करेल अँड इंटरफेस्ड विथ द रिअल वर्ल्ड पॉवर सर्किट. ओके, आणि मग कंट्रोल टू पॉवर सर्किट इंटरफेस हा जो ब्लॉक आहे तो एम्प्लिफाईड सिग्नल जे आउटपुट डिव्हायसेस आहेत त्या आउटपुट डिव्हायसेस बरोबर त्याची जी पॉवर लेवल आहे ती सेम असायला पाहिजे, तरच ते ऑपरेट होतील. ओके, आउटपुट डिव्हायसेस. सो इट इज इंटरफेस्ड टू आउटपुट फील्ड डिव्हायसेस. ओके, field output devices like coils, relays, etc. powered by power supply external to the PLC receives the signal to operate from final control action. ओके, म्हणजे जे आउटपुट डिव्हायसेस आहेत, कॉईल असेल, सोलेनॉइड वॉल असतील, रिलेज, बल्ब, अलार्म इट्सेट्रा, ज्या आउटपुट डिव्हायसेस ज्या की कंट्रोल करायचे, ओके, त्या सेपरेट पॉवर सप्लाय वरती ऑपरेट होतील किंवा पीएलसी कडून एक्सटर्नल पॉवर सप्लाय रिसीव्ह करतील. ओके, and according to the signal received from the CPU, these output field devices are controlled. ओके, जे काही इनपुट सिग्नल्स आहेत कमिंग फ्रॉम द सीपीयू त्यावरती कंट्रोलिंग डिव्हायसेस ऑपरेट केल्या जातील. ओके, दिस इज द ब्लॉक डायग्राम ऑफ डीसी आउटपुट मॉड्यूल. मग त्याचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत डीसी आउटपुट मॉड्यूलचे? रेटेड व्होल्टेज. मग डीसी आउटपुट मॉड्यूल आहे, सो इट इज ऑपरेटेड ऑन द 24 व्होल्ट डीसी व्होल्टेज रेंज 20.4 टू 28.8 व्होल्ट, म्हणजे प्लस मायनस टॉलरन्स, म्हणजे 20.4 किंवा 28.8 व्होल्टेज असेल तरी तो ऑपरेट होईल. त्या व्होल्टेज रेटिंगला डीसी आउटपुट मॉड्यूल ऑपरेट होईल. ओके, देन मॅक्झिमम सर्ज करंट 8 एम्पियर. ओके, then rated current per point 0.75 ampere, rated current per common 6 ampere, and on-state contact resistance 0.8 ohm maximum. Okay, this is the specifications for DC output module. Rated voltage 24 volt DC, voltage rating म्हणजे voltage range, किती voltage range ला हा DC output module ऑपरेट होतं? प्लस मायनस 20.4 volt to 28.8 volt. Okay, then maximum surge current is 8 ampere for 100 millisecond. Then rated current per point 0.75 ampere, and rated current per common 6 ampere, and on-state contact resistance is 0.8 ohm. It is a maximum resistance. Okay, this is all about DC output module and AC output module. Okay, and their typical wiring connections. Okay, we will stop here. Attendance, please. Roll number 1. Present. 2. Present. 3. Present. 4. 5. Present. 6. Present. 7. Present. 8. Present. 9. 10. Present, ma'am. 11. 12. Present. 13. Okay, Present. 13. 14. Present. Present. 15. Present. 16. Present. 17. Present, ma'am. 18. Present. 19. Present. 20. Present. 21. 22. Present. 23. Present. 24. Present. 25. 26. Present. 27. Present. 28. Present. 29. Present. 30. Present. 31. Present. 32.
33, Present. 34, Present. 36, Present. 37, Present. 38, Present. 39, 40, Present. 41, Present. 42, 43, 44, Present. 45, Present, ma'am. 46, Present. 47, 48, 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, 52, 53, Present, ma'am. 54, 55, Present, ma'am. 56, Present. 57, 58, Present, ma'am. 59, 60, 61, Present. 62, 63, 64, 65. Okay, we will stop here. Have a nice Ma'am, day. 4 present. 4. Okay. 11. 32 present, ma'am. 2. Madam, 11 present. Okay. Madam, 16. 16. Okay.